शिक्षक पित्याच्या मारहाणीत 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं केलेली मारहाण, त्यामुळे ही चांगलीच भोवलेली आहे, कारण तिचा त्यात मृत्यू झालाय। सांगलीच्या आटपाडीतील धक्कादायक ही घटना। खासगी शिकवणीत 12वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापानंच लेकीला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे। साधना धोंडीराम भोसले असं मृत मुलीचं नाव आहे। या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले त्याचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण। दीपक, शिक्षक पित्याच्या मारहाणीत 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं ही मारहाण करण्यात आली होती। या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच ही संतापजनक दुर्दैवी घटना आहे, कारण सराव परीक्षेमध्ये फक्त कमी मार्क मिळाले म्हणून जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीतच तिचा मृत्यू झालाय। आटपाडीतल्या नेलकर्जीमध्ये घटना घडली आहे आणि मुलगी 17 वर्षाची आहे आणि फक्त सराव परीक्षेतील कमी गुणामुळे वडील संतापले, चिडले आणि तिने लाकडी दांडक्याने आपल्या मुलीला मारहाण केली। या मुलीविरोधात आता आटपाडी पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली आहे। मुलीच्या वडिलांविरोधात आटपाडी पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यांना अटक सुद्धा पोलिसांनी केलेली आहे। अगदी क्षुल्लक कारण होतं दीपक। खरं तर इतकी मारहाण करण्या इतपत सुद्धा काही घडलं नव्हतं आणि हे योग्य आहे का? कारण आपण पाहतोय की सध्या विद्यार्थ्यांवर, मुलांवर शिक्षणाचा तेवढाच भार आहे, तितकाच मनस्ताप ते सहन करत असतात आणि त्यामुळे आता ही झालेली मारहाण, ही घडलेली घटना त्यामुळे अगदी संतापजनक आहे। धन्यवाद दीपक, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।